Okay friends, in previous lecture we are discussed about the introductions about excretory product and their elimination. ज्यामधील आपण मेन जे मेटाबॉलिक वेस्टेज असतात अशा मेटाबॉलिक वेस्टेज सबस्टन्सेसला इमिजिएटली रिमूव्ह आउटसाइड द बॉडी अँड टू क्लीन अवर बॉडी फॉर द फंक्शनिंग ऑफ डिफरंट व्हायटल ऑर्गन्स. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये जे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होत असतात आणि त्यांचं फंक्शन रेग्युलेट करणारे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत, या व्हायटल ऑर्गनला डिस्टर्बन्स क्रिएट होऊ नये म्हणून आपल्या बॉडीमधले जे वेस्ट प्रोडक्ट्स असतात त्या वेस्ट प्रोडक्टला आपण जे एलिमिनेट करतात याच प्रोसेसला आपण काय म्हटलं होतं, एक्सक्रिएशन. ज्यामधील आपण फर्स्ट डेफिनेशन्स कंप्लीट केला. व्हॉट इज द एक्सक्रिएशन? द सेपरेशन, कलेक्शन अँड एलिमिनेशन of metabolic wastage, especially nitrogenous wastage, that is called as the excretion. But other excretion and egestion याच्यातला बेसिक डिफरन्स विचारला तर एक शब्द फक्त ॲड करायचा आहे. एक्सक्रिएशन मध्ये क्रॉस द बायोमेम्ब्रेन और क्रॉस द प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे कोणताही मेटाबॉलिक वेस्टेज ज्यावेळेस बॉडीमधून रिमूव्हल केला जातो त्यावेळेस प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा बायो मेम्ब्रेनला क्रॉस करून तो एक्सक्रिएट होत असतो किंवा एलिमिनेट होत असतो. याच प्रोसेसला मी काय म्हणतात, एक्सक्रिएशन. अँड व्हेनेवर द अनडायजेस्टेड फूड रिमूव्ह आउटसाइड द बॉडी, दॅट इज कॉल्ड लाईक द इजेशन. हा काय आहे, इजेशन आहे. याला एक्सक्रिएशन म्हणू शकतो का आपण? नाही आहे, कारण इजेशनमध्ये कुठलंही बायोमेम्ब्रेन किंवा कुठलाही प्लाझ्मा मेम्ब्रेन हा क्रॉस होत नाही आहे आणि अनडायजेस्टेड फूड हे आपल्या बॉडीमधून रिमूव्ह आउटसाइड होतं. अशा वेळेस या प्रोसेसला काय म्हणायचं, इजेशन. तर हे दोन वाक्य चांगले लक्षात ठेवा, एक्सक्रिएशन अँड इजेशन. दुसरं पाहिलं आपण, कुणाला मेटाबॉलिक वेस्टेज म्हणतो आपण? The different types of metabolic processes like that the anabolic processes, catabolic processes, अशा ज्या वेगवेगळ्या प्रोसेस या बॉडीमध्ये किंवा डिफरंट ॲनिमलच्या बॉडीमध्ये होतात यांना एक कॉमन शब्द आपण वापरतात, ज्यांना काय म्हणतात आपण, मेटाबॉलिक प्रोसेसेस. पण या प्रोसेसेस होत असताना यांच्यामध्येच काही प्रोडक्ट असे तयार होतात ज्या प्रोडक्टला बॉडीच्या मेटाबॉलिझमसाठी गरज आहे का? नाही आहे. डू नॉट रिक्वायर्ड फॉर द व्हेरियस टाइप्स ऑफ मेटाबॉलिक activities. So such type of waste product or such type of substances they are removed outside the body, undergoes the process of excretion. म्हणून आपल्याला या ठिकाणी या टॉपिक मध्ये वेस्ट प्रोडक्ट हा स्टडी करायचा आहे आणि जो आपण प्रीवियस लेक्चर्स मध्ये कंप्लीट केला आहे. तर डिफरंट टाइप्स ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट आहेत ज्यांचे आपण 3 नाव पाहिलं. एकाला नाव दिलं आपण अमोनिया, दुसरा युरिया आणि तिसरा युरिक ॲसिड. ज्यामधील आपण पाहिलं व्हेनेवर द एक्सिस अमायनो ॲसिड अंडरगोज द प्रोसेस ऑफ डीअमायनेशन टू फॉर्म, काय फॉर्मेशन होतं, अमोनिया. म्हणजे अमोनिया इज फॉर्मड फ्रॉम द अमायनो ॲसिड बाय द रिमूव्हल ऑफ अमायनो ग्रुप फ्रॉम द अमायनो ॲसिड. दॅट प्रोसेस इज नोन एज द डीअमायनेशन अँड दॅट प्रोसेस इज टेक्स प्लेस इनसाइड द लिव्हर. याच्यानंतर पाहिलं आपण फॉर्मेशन ऑफ युरिया, म्हणजेच जो अमोनिया हा हायली टॉक्सिक सबस्टन्स आहे यांचं लेस टॉक्सिक कन्व्हर्जन करण्यासाठी ज्या अमोनियामध्ये कार्बन डायऑक्साईड ॲड केला, कंबाईन्स केला, तर फॉर्मेशन्स कुणाचं होतं, युरिया. कोणती सायकल म्हटलं आपण, ऑरेनिथिन सायकल. ऑल दिस प्रोसेस अगेन टेक्स प्लेस इनसाइड द लिव्हर. सो सेकंड नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट दॅट इज कॉल्ड लाईक द युरिया. अँड थर्ड नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट दिज आर द लिस्ट टॉक्सिक. आणि जो हायली टॉक्सिक अमोनिया आहे त्याचं कन्व्हर्जन लिस्ट टॉक्सिक सबस्टन्सेसमध्ये करतात, त्यावेळेस त्या ठिकाणी थर्ड नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट मिळतं ज्याला नाव काय दिलं आपण, युरिक ॲसिड. सो डिपेंडिंग अपॉन द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट, फर्स्ट ऑफ ऑल अमोनिया, सेकंड युरिया अँड थर्ड युरिक ॲसिड. तर यांच्या बेसिसवर आजचं आपण आर्टिकल स्टार्ट करतोय ज्याला नाव काय दिलं पहा, मोड ऑफ एक्सक्रिएशन. Means the different types of animals or different types of organism whenever they eliminate the nitrogenous waste product in the form of ammonia, in the form of urea, in the form of uric acid, special type in the form of guanine. So different types of nitrogenous waste product which is removed outside the body of organism. That's why the name is known as the mode of excretion. ज्यामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे ॲमेनोटेलिझम,
दुसरा पाहायचा आपल्याला युरियोटिलिझम, तिसरा पाहायचा आपल्याला युरिकोटिलिझम. कॉमन त्यांच्यामधील काही स्पेशल ऑर्गॅनिझममध्ये ज्याला आपण ग्वानोटिलिझम म्हणतात. तर यांचे मेन पार्ट्स काय आहेत ते आपल्या NCERT मध्ये इंट्रोडक्शन्समधील दिलेला पार्ट्स आहे. पहा, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज इन बाय अम्युनोटिलिझम. पहा, मोड ऑफ एक्सक्रिएशन डिपेंडिंग अपॉन द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट. याच्या बेसिसवर स्पेशली 3 टाइप्स असतात. एकाला नाव देतो आपण, दॅट इज कॉल्ड द aminotelism. Aminotelism. So what is the aminotelism? So aminotelism is the process or is the phenomenon in which the elimination of nitrogenous waste product in the form of, कोणत्या फॉर्म मध्ये आहे, अमोनियाच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे अमोनियाच्या फॉर्ममध्ये जर एक्सक्रिटरी प्रॉडक्ट असेल तर अशा प्रोसेसला काय म्हणायचं, अम्युनोटिलिझम. सो अम्युनोटिलिझम इज द टाइप ऑफ मोड ऑफ एक्सक्रिएशन इन विच दोज ऑर्गॅनिझम विच एक्सक्रिएट द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया. सच टाइप ऑफ प्रोसेस that is called as the ammonotelism. So what is the definition of ammonotelism? The process of excretion, the process of excretionary product in the form of ammonia. That process is known as the ammonotelism, and the organism is known as the, याच organismला काय म्हणतो आपण, ammonotelic organism. पहा, ammonotelic organisms कुणाला म्हटलं मग, आर दोज ऑर्गॅनिझम विच एलिमिनेट द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया. सच टाइप ऑफ एनिमल, सच टाइप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट इज नोन एज द ammonotelic organism or ammonotelic. दोन्ही शब्द वेगळे आहेत. ammonoteliism वेगळा आणि ammonotelic वेगळा. ज्यावेळेस टेलिझम म्हटलं दॅट इज फिनॉमिना, दॅट इज द प्रोसेस ऑफ एक्सक्रिएशन. ओके, आणि याच्यानंतर जर तो ॲनिमल त्या नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्टला अमोनियाच्या फॉर्ममध्ये एलिमिनेट करत असेल तर ऑर्गॅनिझमला काय म्हणतो आपण, ॲम्युनोटेलिक. पहा, ज्यावेळेस आपण मायक्रोब्स हा शब्द वापरतात, मग मायक्रोब्स म्हणजेच कोण, मायक्रो ऑर्गॅनिझम. तसं आपण एरोब जसं म्हणतात, म्हणजे एरोबिक रेस्पायरेशन करणारा ऑर्गॅनिझम म्हणजे तो कोण झाला, एरोब्स. किंवा anaerobes, the organism which perform the respiration in the form of anaerobic, such type of organism that is called as the anaerobe. म्हणजे हे जे शब्द आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझमला मायक्रोब्स, anaerobic रेस्पिरेशन करणारा anaerobes. सिमिलर इथं टर्मला आपल्या लक्षात ठेवायचं आहे, अमोनियाच्या फॉर्ममध्ये एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट असेल तर प्रोसेसला अम्युनोटिलिझम, ऑर्गॅनिझमला अम्युनोटेलिक ऑर्गॅनिझम असं म्हणतात. तर इथं काही याचे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे. So what is the ammonia? Ammonia is the nitrogenous waste product. Now these are the first character. Ammonia हा कसा असतो, highly toxic सबस्टन्सेस किंवा हायली टॉक्सिक्स हा अमोनिया असल्यामुळं या अमोनियाला बॉडीमधून इमिजिएटली काय करावं लागतं, रिमूव्ह करावं लागतं. कंपॅरिझनमधील फर्स्ट स्टेटमेंट वापरा, अमोनिया इज द हायली टॉक्सिक, दॅट्स वाय दे डू नॉट रिटेन लॉंग टाइम पिरियड इन अवर बॉडी बिकॉज दिस अमोनिया टू डिस्टर्ब द वायटल फंक्शन्स ऑफ द ऑर्गन लाईक ब्रेन, लाईक हार्ट, लाईक किडनी, लाईक लिव्हर. हे जे मेन ऑर्गन आपल्या बॉडीमधले आहेत यांचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे या फंक्शनिंगला तो डिस्टर्बन्स करतोय. कारण अमोनिया हा काय आहे, हायली टॉक्सिक सबस्टन्स आहे. म्हणजे यांची टॉक्सिसिटी आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होते आणि जो व्हायटल ऑर्गन्स आहे त्यांना ते डिस्टर्ब करतात. यासाठी या अमोनियाला इमिजिएटली आपल्या बॉडीमधून काय करावं लागतं, रिमूव्ह करावं लागतं. म्हणून पहिलं स्टेटमेंट लक्षात ठेवा, अमोनिया इज द हायली टॉक्सिक सबस्टन्स. बट व्हेनेवर दिस हायली टॉक्सिसिटी, व्हेनेवर दॅट डिक्रीज इन लेस टॉक्सिक, ॲट दॅट टाइम that ammonia is soluble inside the water. काय म्हटलं मी, अमोनिया हाची टॉक्सिसिटी कशी आहे, मोर टॉक्सिक आहे. पण याला आम्हाला लेस टॉक्सिक करण्यासाठी याला डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये सोल्युबल करतात त्या सोल्युबिलिटीचं जर स्टेटमेंट आला तर लक्षात ठेवायचा, अमोनिया इज द हायली सोल्युबल इन, हायली सोल्युबल कशामध्ये असतो, वॉटर. So ammonia is the highly soluble in water. Ammonia is the highly toxic. Now this ammonia, whenever soluble inside the water and eliminate outside the body, whenever they required the more amount of water. ज्यावेळेस बॉडीमधून अमोनियाला एलिमिनेट करायचं आहे तर त्याचं अमाऊंट लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल 1
ग्राम ammonia eliminate outside the body, it requires near about 300 to 500 ml water. पा क्वांटिटी लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपल्या 1 ग्राम अमोनिया आहे, या 1 ग्राम अमोनियाला एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला वॉटरची रिक्वायरमेंट किती आहे पा 300 to 500 ml ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड फॉर द एलिमिनेशन ऑफ 1 ग्राम ऑफ अमोनिया. बॉडीमध्ये ज्यावेळेस अमोनिया हा 1 ग्राम एलिमिनेट करायचा आहे तर त्यावेळेस मोर रिक्वायरमेंट कशाची असते वॉटर. दॅट इज द डिसएडव्हांटेजेस ऑफ दॅट ॲमिनोटेलिक ऑर्गॅनिझम. याच्यावर MCQज असा विचारला जाईल ॲमिनोटेलिक ऑर्गॅनिझमचं डिसएडव्हांटेजेस काय आहे. तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं इट रिक्वायर्स द मोर अमाऊंट ऑफ वॉटर फॉर एलिमिनेशन और फॉर रिमूवल आउटसाइड द बॉडी. सो दॅट इज द डिसएडव्हांटेजेस. क्वांटिटी लक्षात ठेवा 1 ग्राम ऑफ अमोनिया एलिमिनेट आउटसाइड द बॉडी इट रिक्वायर्स द हाऊ मेनी वॉटर 300 to 500 ml ऑफ वॉटर. बट इट्स ॲडव्हांटेजेस. याचा जर ॲडव्हांटेजेस विचारला तर लक्षात ठेवायचं इट रिक्वायर्स द लेस अमाऊंट ऑफ एनर्जी. एनर्जीचा जर सोर्स पाहिला आपण तर या ठिकाणी लेस एनर्जी इज रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी म्हटलं एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी म्हटलं तर इथं पहा अमोनिया हायली कशामध्ये सोल्युबल आहे वॉटरमध्ये. सो द एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड व्हेरी लेस. फार कमी प्रमाणामध्ये इथं एनर्जीचा युटिलायझेशन केला जातो. हा त्याचा काय आहे ॲडव्हांटेजेस. तर हे 2 कॅरेक्टर विसरायचे नाही आहेत. व्हॉट इज द ॲडव्हांटेजेस ऑफ ॲमिनोटिलिझम असं जर स्टेटमेंट म्हटलं इट रिक्वायर्ड द लेस एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. व्हॉट इज द डिसएडव्हांटेजेस ऑफ ॲमिनोटेलिक ऑर्गॅनिझम म्हटलं तर म्हणायचं इट रिक्वायर्ड द मोर अमाऊंट ऑफ वॉटर फॉर द एलिमिनेशन ऑफ अमोनिया. दॅट इज द डिसएडव्हांटेजेस. नाव याच्यानंतरचं जर कॅरेक्टर्स पाहिलं आपण तर अमोनियाचं फॉर्मेशन्स कुठं होतं लिव्हरमध्ये डिअमायनेशन प्रोसेस पाहिला आपण. मग हा अमोनिया ज्यावेळेस डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये किंवा लिव्हरमध्ये अमोनियाचं फॉर्मेशन झालं तर तो कुणामध्ये डिझॉल्व होतो दे आर डिझॉल्व इनसाइड किंवा दे आर रिलीज इनसाइड the blood, and whenever from the blood this ammonia they are eliminate. ज्यावेळेस या अमोनियाला किंवा डिफरंट टाइप्स ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्टला ज्यावेळेस रिमूव्ह करायचं आहे तर डिफरंट टाइपचे ऑर्गन्स असतात. तर इथं असं वाक्य लक्षात ठेवायचं आहे ॲमिनोटेलिक ऑर्गॅनिझममध्ये मोस्ट ऑफ द एक्सक्रेटरी ऑर्गन जे आहेत ते एक्सक्रेटरी ऑर्गन दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ बॉडी सरफेसेस आहेत ज्याला आपण काय म्हणतात स्किन आहे. किंवा जर फिश म्हटलं तर फिशमध्ये गिल्स असतात पा गिल्समधून ते नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट काय करतात एलिमिनेट करतात. आणि कोणत्या फॉर्ममध्ये करतात तर एलिमिनेशन इन द फॉर्म ऑफ कोणत्या फॉर्ममध्ये अमोनियम आयन्स किंवा अमोनिक आयन्सच्या फॉर्ममध्ये ते काय करतात एलिमिनेट्स करतात इन द फॉर्म ऑफ. कशापासून ते करतात बॉडी सरफेसपासून. किंवा फिशमध्ये जर पाहिलं आपण तर यांच्यामध्ये गिल्स असतात यांच्यामधून ते काय करतात एलिमिनेशन. अँड दिस ऑर्गॅनिझम इज नोन एज द कोणता ऑर्गॅनिझम म्हटलं आपण ॲमिनोटेलिक. त्या ॲमिनोटेलिक ऑर्गॅनिझममध्ये जो किडनी आहे किंवा जो एक्सक्रिएटरी ऑर्गन नॉट अ सिग्निफिकंट रोल इन द एक्सक्रिएशन इन अ ॲमिनोटेलिक ऑर्गॅनिझम. सिंपल आणि साधं वाक्य लक्षात ठेवा. ॲमिनोटेलिक ऑर्गॅनिझममध्ये एक्सक्रिएशनसाठी किडनीचा हा सिग्निफिकंट रोल आहे का नाही आहे. यांच्या डिफरंट टाइप्स ऑफ बॉडी पार्ट्स असतात किंवा डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गन्स आहेत जे ॲक्च्युअल काय करतात एक्सक्रिएशन. तर असे जे ॲनिमल्स आहेत तर यांचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. ॲमिनोटेलिक ऑर्गॅनिझम मोस्ट ऑफ द हे ॲनिमल्स कोणते असतात ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. मग ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये जर पाहिलं आपण ॲक्वॅटिक ॲनिमल्स त्यांच्यापैकी आपण पहा नेक्स्ट कोण आहे ॲम्फिबियन्स आहेत. ॲम्फिबियन्स आहेत. मग ॲम्फिबियन्स हे ॲम्फिबियन्समधील कोणते असतात ॲक्वॅटिक ॲम्फिबियन्स. कोणते म्हटलं आपण ॲक्वॅटिक ॲम्फिबियन्स. ॲक्वॅटिक असतील ते इन्सेक्ट्स असतील तर हे सर्व जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे जनरली कोणते असतात
ॲमिनोटेलिक. सो व्हॉट इज द एक्झाम्पल्स किंवा विच ऑफ द ॲनिमल्स विच एलिमिनेट द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया किंवा ॲमिनोटेलिकचं जर एक्झाम्पल म्हटलं तर बोनी फिश लक्षात ठेवा. बोनी फिश असतात, ॲक्वॅटिक ॲम्फिबियन्स असतात, अँड सम ॲनिलिड्स. ऑल दीज आर द ऑर्गॅनिझम, सम इन्सेक्ट्स, दीज आर ऑर्गॅनिझम्स किंवा ॲक्वॅटिक इन्सेक्ट्स विच एलिमिनेट द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ कोणत्या फॉर्ममध्ये? अमोनिया. दॅट इज कॉल्ड लाईक द ॲमिनोटेलिझम. सेकंड कोणता आहे? दॅट इज कॉल्ड लाईक द युरिओटेलिझम. सेकंड टाईप काय म्हटलं आपण? युरिओटेलिझम. सिंपल, तेच कॅरेक्टर, फक्त आपल्याला शब्द बदलायचे आहेत. पहा, what is the ureotelism? Ureotelism is the mode of excretion, or which is the type of excretion. Those organisms which eliminate the nitrogenous waste product in the form of, कोणत्या फॉर्म मध्ये आहे? युरियाच्या फॉर्म मध्ये आहे. So such type of animals that is known as the, अशा ॲनिमलला काय म्हणतो आपण? युरिओटेलिक ऑर्गॅनिझम्स. पहा, सिंपल, पहिले दोन वाक्य लक्षात ठेवा. What is the ureotelism? Ureotelism is the type of excretion in which those animals which eliminate the nitrogenous waste product in the form of urea, such type of process that is known as the ureotelism, and the organism is known as the ureotelic, like that. अमोनिया, ॲमिनोटेलिक, ॲमिनोटेलिझम, सेम वर्ड्स. युरिओटेलिझम युरियाच्या फॉर्ममध्ये, आणि ऑर्गॅनिझम कोण झाला? युरिओटेलिक ऑर्गॅनिझम. ज्याचे परत स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, दिस युरिया इज फॉर्म्ड इनसाइड द लिव्हर. आता मेन फंक्शन लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, आपल्या बॉडीमध्ये जर अमोनियाचं फॉर्मेशन झालं तर अमोनिया हा काय आहे? हायली टॉक्सिक आहे. मग हायली टॉक्सिक अमोनिया हा आपल्या बॉडीमध्ये रिटेन जर लॉंग टाइम पिरियडमध्ये राहिला तर तो डिस्टर्ब कुणाला करतो? व्हायटल ऑर्गन्सला. म्हणून आपल्याला अमोनियाचं कन्व्हर्जन कशात करावं लागतं? युरिया. कारण युरिया हा लेस टॉक्सिक आहे. मग अमोनियाचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? युरियामध्ये केलं जातं. आणि युरिया हा आपल्या बॉडीमध्ये लॉंग टाईम पिरियड्समध्ये किंवा सर्टन सम टाइम्स ऑफ पिरियड्समध्ये हा रिटेन आपल्या बॉडीमध्ये जरी तो प्रेझेंट असेल तरी तो व्हायटल ऑर्गनला डिस्टर्ब करतोय का? नाही आहे, कारण हा काय आहे? लेस टॉक्सिक आहे. तर फर्स्ट कॅरेक्टर लक्षात ठेवा, युरियाच्या फॉर्ममध्ये जर नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट असेल अशा प्रोसेसला म्हणायचं युरिओटेलिझम, अशा ऑर्गॅनिझमला म्हणायचं युरिओटेलिक. सो दिस युरिया इज अ लेस टॉक्सिक. युरिया जर पाहिला तर हा कसा आहे? लेस टॉक्सिक सबस्टन्स आहे, अँड दॅट इज डिझॉल्व्ड इनसाइड द वॉटर इन द फॉर्म ऑफ, कोणत्या फॉर्ममध्ये असतो? युरिनच्या फॉर्ममध्ये तो एलिमिनेट होतो. म्हणजेच युरिया इज अ सोल्युबल इनसाइड द वॉटर. कशामध्ये सोल्युबल आहे तो? सोल्युबल जर पाहिला तर हा कसा आहे? हायली सोल्युबल, किंवा याला असा शब्द वापरा, सोल्युबल इन कुणामध्ये आहे? वॉटरमध्ये आहे. आणि तो डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये तो कुठं प्रेझेंट असतो? डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये, युरिनच्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमध्ये तो प्रेझेंट असतो. सिमिलर, the ammonia is the highly toxic. That's why this ammonia is converted into the urea by the process of Ornithine cycle. Whenever this urea is formed in our body and they are less toxic, that's why they are present in the form of dissolved in the form of urine. And whenever the urine formation takes place, at that time that urine they can eliminate outside the body. पण ॲक्च्युअल पुढे आपल्याला प्रोसेसमध्ये पाहायचं आहे की युरिनचं फॉर्मेशन कुठे होतं? तर युरिनचं फॉर्मेशन हे किडनीमध्ये होतं. लक्षात ठेवा, किडनीमध्ये ज्यावेळेस ब्लड ट्रान्सफर होतं त्यावेळेस त्या ब्लडचं फिल्ट्रेशन केलं जातं. इझिली पहिलं एक वाक्य लक्षात ठेवा, अमोनियाचं कन्व्हर्जन कशात झालं? युरियामध्ये कन्व्हर्जन झालं तर युरिया डिझॉल्व्ह कुणामध्ये जातो? ब्लडमध्ये. मग ब्लड ज्यावेळेस किडनीमध्ये एंट्री करतं त्यावेळेस किडनीमध्ये ब्लडचं काय होतं? फिल्ट्रेशन होतं. आणि फिल्ट्रेशन झाल्यानंतर त्यातले जे मेटाबॉलिक वेस्टेज आहेत ते सर्व कशामध्ये येतात? युरिन अलॉंग विथ कोण येतो? युरिया. आणि युरिया ज्यावेळेस युरिनच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे? डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये. म्हणजे अमोनियाचं कन्व्हर्जन युरियामध्ये झालं, ही प्रोसेस लिव्हरमध्ये झाली. आणि युरिया हा
कुणामध्ये डिझॉल्व्ह होतो? ब्लडमध्ये. मग या ब्लडचं फिल्ट्रेशन कोण करतं? किडनी करतं. आणि किडनीतून फिल्ट्रेशन एलिमिनेशन पण कोण करतं? किडनी. म्हणून किडनीचं मेन फंक्शन्स काय? तर किडनीचं मेन फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ युरिन अँड एलिमिनेशन आउटसाइड द बॉडी, ज्याला काय म्हणतो आपण? एक्सक्रेटरी ऑर्गन. तर इथं शब्द लक्षात ठेवायचं, जे ऑर्गॅनिझम हे युरियोटिलिक आहेत त्यांच्यामध्ये नायट्रोजन वेस्ट प्रोडक्ट कोणत्या फॉर्ममध्ये? युरिया. अशा ऑर्गॅनिझमला युरियोटिलिक. युरिया हा कसा असतो? लेस टॉक्सिक. सॉल्युबिलिटी कशी आहे? सोल्युबल इन वॉटर. सॉल्युबल इन वॉटरमध्ये असेल तर वॉटरमध्ये सोल्युबल केल्यानंतर तो डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये कोणत्या फॉर्ममध्ये असतो? युरिन. आणि याच युरिनचं फॉर्मेशन अँड एक्सक्रिएशन करणारा ऑर्गन कोणता असतो? किडनी. यांच्यामध्ये मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स पाहिलं तर मॅमल्स किंवा इन्क्लुडिंग ह्युमन बिंग पाहिलं तर यांच्यामध्ये युरियाच्या फॉर्ममध्ये एलिमिनेशन्स करणाऱ्या ॲनिमल्सला काय म्हणतो आपण? युरियोटिलिझम. पुढे आपण ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये पाहणार आहेत. तर या ठिकाणी परत शब्द लक्षात ठेवा, फॉर द एलिमिनेशन ऑफ. आता या ठिकाणी युरियाचं जर एलिमिनेशन्स करायचं आहे तर एलिमिनेशनसाठी कुणाची गरज आहे? वॉटरची. पण इथं जर क्वांटिटीमध्ये पाहिलं आपण तर 1 ग्राम युरिया eliminate outside the body, it requires only how many water? 50 ml of water is required for their elimination. ॲमिनोटिलिझममध्ये 1 ग्राम ऑफ अमोनिया एलिमिनेट आउटसाइड द बॉडी, इट रिक्वायर्ड 300 to 500 ml. आणि याच्या कम्पॅरेटिव्हमध्ये जर पाहिलं आपण 1 ग्राम ऑफ युरिया एलिमिनेट आउटसाइड द बॉडी, ॲट दॅट टाइम दे रिक्वायर्ड ओनली 50 ml ऑफ वॉटर. सो 50 ml ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड फॉर द एलिमिनेशन ऑफ 1 ग्राम ऑफ युरिया. तर या ठिकाणी परत एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. अप्रॉक्सिमेटली आता युरियोटिलिक ऑर्गॅनिझम म्हटलं तर कुणाला म्हटलं आपण? इन्क्लुडिंग ह्युमन बिंग आहे. तर डेलीमध्ये किंवा एव्हरी डेमध्ये जर पाहिलं तर लक्षात ठेवायचं 25 to 30 ग्राम युरिया eliminated फ्रॉम द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. कुणाचं एक्झाम्पल देतो आपण? ह्युमन बिंग. ह्युमन बिंगमध्ये एव्हरी डेमध्ये किंवा पर डेमध्ये एव्हरी डे किंवा पर डेमध्ये जर अमाऊंट ऑफ युरियाचं जर पाहिलं तर लक्षात ठेवायचा 25 to 30 ग्राम युरिया एलिमिनेट आउटसाइड द बॉडी. कोणत्या प्रोसेसनं? युरिन फॉर्मेशन किंवा युरिन फॉर्मेशनमधून तो युरिया एलिमिनेट केला जातो. आणि याचं अमाऊंट जर पाहिला तर एव्हरी डेमध्ये नियर अबाउट 25 to 30 ग्राम युरिया हा डेली आपण ह्युमन बिंग काय करतो? एलिमिनेट करतो इन द फॉर्म ऑफ युरिन. पण ॲक्च्युअल आता इथं पाहायचं आहे 1 ग्रामसाठी 500 ml ऑफ वॉटर आहे. आणि जर सपोज ह्युमन बिंगमध्ये मोर अमाऊंट ऑफ वॉटरची जर रिक्वायरमेंट असतं तर कंटिन्युअसली एलिमिनेशन वॉटरचं बॉडीमधून कन्झर्वेशन झालं असतं का? नाही आहे. बॉडीमधून लॉस ऑफ वॉटर हे मॅक्झिमम झालं असतं. म्हणजेच इथं बॉडीमधलं मेटाबॉलिक वेस्टेज किंवा जे एलिमिनेट करण्याची जी प्रोसेस आहे यांच्यामध्ये जे मेंटेन करणारा पार्ट्स असतो, ज्याला आपण टिश्यू फ्लुइड पुढे पाहणार आहेत, बॉडी फ्लुइड पाहणार आहेत, किंवा यांच्यातला आयनिक बॅलन्स ज्याला आपण होमिओस्टॅटिस म्हणतात. तर इथं शब्द एवढा लक्षात ठेवायचा आहे, ऑस्मो रेग्युलेशन मेंटेन केलं जातं, म्हणजेच सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स. तर किडनीचे आपण 2 फंक्शन पाहणार आहेत, एक एक्सक्रिएशन पण आहे आणि दुसरं ऑस्मो रेग्युलेशन पण आहे. तर इथं एक्सक्रिएशन आणि ऑस्मो रेग्युलेशन, तर यामधील मेन डिफरन्स लक्षात ठेवायचं की ऑस्मो रेग्युलेशनमध्ये बॉडीमध्ये जो टिश्यू फ्लुइड आहे किंवा बॉडीमध्ये जो बॉडी फ्लुइड आहे त्या बॉडी फ्लुइडमधलं आयनिक बॅलन्स जे असतं ते बॅलन्स मेंटेन केलं जातं, ज्याला आपण होमिओस्टॅटिस म्हणतात किंवा ज्याला आपण ऑस्मो रेग्युलेशन असं म्हणतात. टू मेंटेन द सॉल्ट वॉटर बॅलन्स, दॅट इज कॉल्ड द ऑस्मो रेग्युलेशन. ॲक्च्युअल या ठिकाणी 1 ग्राम ऑफ युरिया एलिमिनेट द रिक्वायर्ड द 50 ml ऑफ वॉटर. यांच्यामध्ये हा सोल्युबल असल्यामुळं एनर्जी कशी आहे? एनर्जी हे लेस एनर्जी आहे. पण ॲज कम्पेअर टू जर अमोनियाच्या पाहिला तर एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी थोडीशी रिक्वायरमेंट कशी असते? मोर आहे. मग या ठिकाणी ॲडव्हान्टेजेस पाहिला तर ॲडव्हान्टेजेस कोणता आहे? ओनली 50 ml ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड फॉर द एलिमिनेशन ऑफ कुणाचं? 1 ग्राम ऑफ युरिया. हा त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. मग डिसॲडव्हान्टेजेस काय असेल? थोडी एक्सपेंडिचर एनर्जी याला काय लागते? रिक्वायर्ड मोर लागते. तर हा पार्ट्स इथं लक्षात ठेवायचं, युरियोटिलिझम. आणि एक्झाम्पल जर पाहिलं आपण, एक्झाम्पल्स कोणते? ह्युमन बिंग म्हटलं तर मॅमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बिंग्स यांच्यामध्ये आपण हे एक्झाम्पल्स पाहतोय. सम ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल
ॲनिमल्स, हे दोन्ही ॲनिमल्स यांच्यामध्ये येतात, ज्याला काय म्हणतो आपण युरिओटेलिझम ऑर्गॅनिझम. याचा थोडासा डिफरन्स पाहिला तर थर्ड आपल्याला ऑर्गॅनिझम्स पाहायचा आहे. कोणता आहे इथं युरिओटेलिझम म्हटलं. सेकंड लास्ट कोणता आहे युरिकोटेलिक. आता युरिओटेलिझम हा शब्द पहिल्यांदा आपण लक्षात ठेवा. वर द युरिओटेलिझम द प्रोसेस ऑफ एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ युरिक ॲसिड. करेक्ट. थर्ड आता तुमच्या लक्षात आलं. काय म्हटलं आपण युरिक ॲसिड. युरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये असेल तर प्रोसेसला काय म्हटलं आपण युरिओटेलिझम. आणि युरिकोटेलिझम. युरिकोटेलिझममध्ये युरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये तर ऑर्गॅनिझमला काय म्हणणार युरिकोटेलिक. करेक्ट आहे. मग युरिकोटेलिकमध्ये जर आपण इथं पार्ट्स पाहिला तर हा जनरली वॉटरमध्ये इनसोल्युबल असतो. दिस युरिक ॲसिड इज द लिस्ट टॉक्सिक. अमोनिया हा काय आहे हायली टॉक्सिक आहे. युरिया हा काय आहे लेस टॉक्सिक आहे. टॉक्सिसिटी जर पाहिला तर इथं लक्षात ठेवा हा काय आहे लेस टॉक्सिक आहे. आणि इथं जर पाहिलं आपण तर हा कसा असतो लिस्ट टॉक्सिक आहे. म्हणजेच युरिक ॲसिड इज अ लिस्ट टॉक्सिक ॲज कम्पेअर टू युरिया. सर्वात मग हायली टॉक्सिक कोण आहे हायली टॉक्सिक अमोनिया. लेस टॉक्सिक कोण आहे युरिया. आणि लिस्ट टॉक्सिक म्हटलं सर्वात कमी निग्लिजिबल टॉक्सिसिटी असणारा कोण आहे युरिक ॲसिड. सो युरिक ॲसिड इज द लिस्ट टॉक्सिक अँड दॅट युरिक ॲसिड व्हेन एव्हर दे आर एलिमिनेट आउटसाइड द बॉडी बिफोर द एलिमिनेशन दिस युरिक ॲसिड टू स्टोर्ड इन अवर बॉडी फॉर अ लॉंगर टाईम. लॉंग टाईम पिरियड्समध्ये हे युरिक ॲसिड आपल्या बॉडीमध्ये स्टोरेज राहतं किंवा त्या ॲनिमल बॉडीमध्ये स्टोरेज राहतं, कारण तो कसा आहे लेस टॉक्सिक आहे. तर तीन कॅरेक्टर. फर्स्ट म्हणा युरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये असेल तर युरिओटेलिझम. अशा ऑर्गॅनिझमला युरिओटेलिक ज्यांची टॉक्सिसिटी ही लिस्ट टॉक्सिक आहे, ज्यांच्यामध्ये 1 ग्राम. आता या ठिकाणी पहा 1 ग्राम युरिक ॲसिड एलिमिनेट आउटसाइड द बॉडी इट रिक्वायर्स ओनली 10 ml ऑफ वॉटर. किती वॉटरची रिक्वायरमेंट आहे ओनली 10 ml ऑफ वॉटर. निग्लिजिबल वॉटरची रिक्वायरमेंट हे या ॲनिमल्समध्ये असतात, कारण या ॲनिमलमध्ये मोर अँड मोर वॉटरचं काय केलं जातं कन्झर्वेशन्स केलं जातं. म्हणून यांच्यामधला जो एलिमिनेट करणारा नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट आहे ज्याला आपण युरिक ॲसिड म्हटलं, त्या एलिमिनेट करण्याच्या फॉर्मला इन द फॉर्म ऑफ कोणत्या फॉर्ममध्ये असतो पहा सॉलिड पेस्टच्या फॉर्ममध्ये असतात. ते सॉलिड एक तर सॉलिड पेस्ट म्हणा किंवा त्याला आपण काय म्हणतात सॉलिड पेस्ट किंवा पेलेट्स हा शब्द वापरतात. पेलेट्सच्या फॉर्ममध्ये ते एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स असतात. अम्युनोटेलिझममध्ये जो अम्युनोटेलिझम आहे तो अमोनिया एलिमिनेट करतो थ्रू द वॉटर. यांच्यामध्ये वॉटरची रिक्वायरमेंट मोर आहे, म्हणजे ॲक्वॅटिक जे ॲनिमल्स असतात बोनीफिशचं एक्झाम्पल सांगितलं. आणि त्यांच्यामध्ये मेन एक्सक्रिएशन करणारा ऑर्गन हा सिग्निफिकंट रोल किडनीचा नाही आहे, पण अलॉंग विथ अदर पार्ट्स कोणते असतात बॉडी सर्फेसेस आहेत किंवा गिल्स असतात. आणि एक्झाम्पल्स बोनीफिश पाहिलं, टाडपोड लार्वा पाहिलं आपण फ्रॉगमध्ये, जे एक्झाम्पल्स आपण ॲम्युनोटेलिझममध्ये पाहिलं. युरिओटेलिझममध्ये मॅमल्स आहे इन्क्लुडिंग ह्युमन बिंग्स आहेत. त्यांच्यानंतर यांच्यामधील मराईन फिश असतील, हे सर्व ॲनिमल्स हे युरिओटेलिझममध्ये येतात. यांच्यामध्ये सुद्धा वॉटरचं प्रमाण कमी आहे 50. याच्यापेक्षा जर निग्लिजिबल वॉटर म्हटलं तर कोण आहे युरिकोटेलिझम. uric acid uricotilic least toxic and 1 gram of uric acid is required only 10 ml of water. At that time they are released the nitrogenous waste in the form of solid paste or pellets या फॉर्म मध्ये म्हणतात. आणि असे जे ॲनिमल्स असतात यांच्यामध्ये इनसोल्युबल ऑफ वॉटर किंवा लिस्ट सॉल्युबल. युरिक ॲसिड कसं असतो लिस्ट सॉल्युबल किंवा ज्याला काय म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड एज द इनसॉल्युबल. जनरली इनसॉल्युबल किंवा लिस्ट सॉल्युबल वॉटरमध्ये आहे, म्हणून या ठिकाणी तो सॉलिडच्या फॉर्ममध्ये सॉलिड पेस्टच्या फॉर्ममध्ये एक्सक्रेटरी प्रोडक्ट काय करतो एलिमिनेट करतात. आणि अशा ऑर्गॅनिझमला एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी हे काय असते मोर असते. तर या ठिकाणी मोर एनर्जी ही रिक्वायर्ड्स आहे. तर हा त्याचा डिसॲडव्हांटेजेस आहे. ॲडव्हांटेजेस काय आहे युरिक ॲसिड इज द लिस्ट टॉक्सिक, एक्सपेंडिचर एनर्जी रिक्वायर्ड मोर हा कोण आहे त्यांचा डिसॲडव्हांटेजेस आहे. त्यानंतर ॲडव्हांटेजेस कोणता एलिमिनेशन ऑफ
uric acid, it requires only negligible of water. So these are the characteristics of uricotilism, that is called as the ureotilism. आणि याच्या आधी आपण डिस्कस केला ज्याला म्हटलं आपण ॲमिनोटिलिझम. तर याला जर कंपॅरेटिव्हली पाहिलं आपण तर बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. डिफरन्स युअर क्वेश्चन्स येतात. फर्स्ट, मोड ऑफ एक्सक्रिएशनच्या स्पेशल आपण किती टाईप पाहिल्या? 3. एकाला काय म्हटलं आपण? ॲमिनोटिलिझम. दुसरा युरिओटिलिझम. तिसरा युरिकोटिलिझम. ॲमिनोटिलिझम मध्ये कोणत्या फॉर्ममध्ये नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट असतो? अमोनिया. युरिकोटिलिझममध्ये युरिकोमध्ये युरिक ॲसिड आणि युरिओमध्ये या ठिकाणी युरिया असतो. हायली टॉक्सिक अमोनिया, लेस टॉक्सिक युरिया, लिस्ट टॉक्सिक युरिक ॲसिड. त्याच्या ॲनिमल्सला म्हटलं आपण ॲमिनोटिलिक, इकडे म्हटलं आपण युरिओटिलिक आणि तिसरा पाहिला आपण युरिकोटिलिक. 1 ग्राम ऑफ अमोनिया एलिमिनेट करला 300 to 500 ml ऑफ वॉटर. 1 ग्राम युरियाला एलिमिनेट करण्यासाठी ओनली 50 ml ऑफ वॉटर आणि 1 ग्राम ऑफ युरिक ॲसिडला एलिमिनेट करण्यासाठी ओनली 10 ml ऑफ वॉटर. यांच्यानंतर सॉल्युबिलिटी पाहिलं तर हायली सॉल्युबल कोण आहे? अमोनिया. लेस सॉल्युबल कोण आहे? युरिया. लिस्ट सॉल्युबल इनसॉल्युबल कोण आहे? युरिक ॲसिड. जर यांच्यामध्ये आपण पाहिलं यांचा एनर्जीचं एक्सपेंडिचर मोर कुणाला लागतं? युरिक ॲसिडला. त्यांच्यापेक्षा लेस कुणाला लागतं? युरिया. आणि सर्वात कमी एक्सपेंडिचर एनर्जी कुणाला लागतं? अमोनिया. आणि एक्झाम्पल्स पाहिला तर ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील, बोनी फिश असतील, तर हे सर्व ॲनिमल्स कुणामध्ये येतात? ॲमिनोटिलिक ऑर्गॅनिझममध्ये येतात. त्यानंतर जर पाहिलं असेल ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल यांच्यामध्ये एनर्जी ॲनिमल्स आहेत किंवा मॅमल्स इन्क्लुडिंग कोण पाहिला आपण? ह्युमन बिंग. तर हा कोणामध्ये येतो? युरिओटिलिकमध्ये येतो. आणि तिसरा जो युरिक ॲसिड आहे ज्यांच्यामध्ये बर्ड्स येतात, रेप्टाइल्स असतात, स्नेल्स आहेत, स्नेक आहेत, हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे सर्व कोणते आहेत? युरिकोटिलिक ऑर्गॅनिझम्स. नाव दीज आर द 3 टाइप्स ऑफ मोड ऑफ एक्सक्रिएशन. याच्यानंतर याच्यात एक स्पेशल टाईप आहे ज्याला म्हणतो आपण गॉनोटिलिझम. अनदर वन स्पेशल टाईप दॅट इज कॉल्ड एज द गॉनोटिलिझम. शब्दाचाच अर्थ आहे द प्रोसेस ऑफ एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ. कोणत्या फॉर्ममध्ये असतो? दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ग्वानिन. कोणत्या फॉर्ममध्ये आहे? ग्वानिनच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणून या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो? आपण दॅट इज कॉल्ड एज द गॉनोटिलिक ऑर्गॅनिझम्स. सिमिलर डेफिनेशन्स आहेत. काय म्हटलं आपण? गॉनोटिलिझम. व्हॉट इज अ गॉनोटिलिझम? इट इज अ टाइप ऑफ और इट इज द मोड ऑफ एक्सक्रिएशन इन विच दोज animals which eliminate the nitrogenous waste product in the form of guanine. guanine हा कोण आहे? नायट्रोजन बेस आहे. मग guanineच्या फॉर्ममध्ये जर एलिमिनेशन असेल तर त्यांना काय म्हणायचं? गॉनोटिलिझम. आणि ऑर्गॅनिझमला म्हणायचं गॉनोटिलिक ऑर्गॅनिझम. या ठिकाणी एक शब्द लक्षात ठेवा. व्हॉट इज अ guanine? guanine is a type of किंवा which is a part of कुणाचा पार्ट्स आहे? प्युरिन. So purine, what is that purine? Purine is a type of nitrogen base. Purine actual हा कोण आहे? नायट्रोजन बेस आहे. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं नायट्रोजन बेस and that nitrogen base is the components of कुणाचा components होतो? न्यूक्लिक ॲसिड. ज्यामध्ये आपण स्टडी केला न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये पार्ट्स पाहिला आपण. काय म्हटलं आपण त्याला? न्यूक्लिक ॲसिड. ज्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये आपण पाहिलं की मेन 3 कंपोनंट्स असतात. ज्या 3 कंपोनंट्समध्ये फर्स्ट असतो ज्याला आपण शुगर मॉलिक्यूल म्हणतो, पेंटॉस शुगर. दुसरा मॉलिक्यूल त्यांच्यामध्ये असतो ज्याला म्हणतो आपण नायट्रोजन बेस. आणि तिसरा कंपोनंट असतो ज्याला म्हणतो आपण फॉस्फेट ग्रुप. 12th मॉलिक्युलर बेस ऑफ इनहेरिटन्समध्ये आपण हे डिटेलमध्ये स्टडी करणार आहात. यामध्ये लक्षात ठेवायचं न्यूक्लिक ॲसिड ज्यामधील आपण 2 टाईप्स पाहतात. न्यूक्लिक ॲसिडमध्ये सेल टॉपिकमध्ये पाहिलं आपण न्यूक्लिक ॲसिडमध्ये कोणते 2 टाईप्स असतात? एकाला नाव देतो आपण DNA, दुसरा कोण आहे? RNA. सो DNA and RNA कलेक्ट नोन ॲज द न्यूक्लिक ॲसिड. दॅट न्यूक्लिक ॲसिड केमिकली इट कन्सिस्ट ऑफ मेन 3 केमिकल कंपोनंट. फर्स्ट वन इज द शुगर. ॲक्च्युअलीला पेंटोस शुगर म्हणतात. कोणता शुगर म्हणायचं? पेंटोस शुगर. त्यानंतर त्यांच्यामध्ये असतो नायट्रोजन बेस आणि थर्ड आहे फॉस्फेट ग्रुप. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नायट्रोजन बेस. ॲक्च्युअल या नायट्रोजन बेसच्या 2 टाईप असतात. एकाला नाव देतो आपण प्युरिन आणि दुसरा आहे पिरॅमिडिन.
मग प्युरिन अँड पिरॅमिडिन दीज आर द टाइप्स ऑफ नायट्रोजन बेस. तर फर्स्ट स्टेटमेंट लक्षात ठेवा. व्हॉट इज अ गॉनोटिलिझम? Guanotilism is the mode of excretion in which those animals which eliminate the nitrogenous waste product in the form of guanine. Whenever the nucleic acid मधील ज्या प्युरिनचं ब्रेकडाऊन होतं त्यावेळेस त्या प्युरिनमध्ये जो नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट आहे तो कोण असतो? ग्वानिन. तर ॲक्च्युअल प्युरिनमध्ये दोन नायट्रोजन बेस आहेत. कोणते दोन आहेत? एकाला म्हणतो आपण ॲडिनाइन आणि दुसरा आहे ज्याला म्हणतो आपण ग्वानाइन. सो ॲडिनाइन अँड ग्वानिन दीज आर द टाइप्स ऑफ प्युरिन बेस. सो प्युरिनमध्ये येणारा ग्वानिनच्या फॉर्ममध्ये एलिमिनेट होतात म्हणून अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणतो आपण? ग्वानोटिलिझम. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, यांच्यामध्ये स्पायडर्स किंवा स्कॉर्पियन्स किंवा पेग्विन्स दीज आर द ॲनिमल्स विच एलिमिनेट द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ कोणत्या फॉर्ममध्ये आहे? दॅट इज नोन ॲज द ग्वानिन. तर हा स्पेशल टाईप लक्षात ठेवा. 4 टाईप्स आपण मोड ऑफ एक्सक्रिएशनमध्ये पाहिलं. फर्स्टला नाव दिलं आपण दॅट इज कॉल्ड ॲज द ॲम्युनोटिलिझम, दुसरा युरिओटिलिझम, तिसरा युरिकोटिलिझम अँड स्पेशल टाईप पाहिला आपण ज्याला ग्वानोटिलिझम. याच्यानंतर एक NCERT मध्ये एक पॅरेग्राफ दिलेला आहे की ज्यांच्यामध्ये द सर्वे ऑफ ॲनिमल किंगडम विच हॅविंग द व्हरायटीज ऑफ एक्सक्रिएटरी ऑर्गन प्रेझेंट इन द डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल. सिम्पल, वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये आपण पुढे ॲनिमल किंगडममध्ये डिफरंट टाईपचे ॲनिमल पाहणार आहात ज्यांच्यामध्ये त्यावेळेस आपल्याला लक्षात येणार आहे की डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल विच हॅविंग द डिफरंट टाइप्स ऑफ एक्सक्रिएटरी ऑर्गन अँड विच एलिमिनेट द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळे हे एक्सक्रिएटरी काय असतात? ऑर्गन्स असतात आणि त्या ऑर्गन्समधून ते एलिमिनेट काय करतात? नायट्रोजनस वेस्ट. तर या NCERT मध्ये इथं फर्स्ट स्टेटमेंट दिलं पा ज्यांच्यामध्ये द इनव्हर्टिब्रेट्स. पा कोणकोणते ऑर्गॅनिझम म्हटलं? एक इनव्हर्टिब्रेट्स आणि दुसरा व्हर्टिब्रेट्स. पुढे पाहणार आहोत आपण. तर या ठिकाणी सम इनव्हर्टिब्रेट्स यांच्यामध्ये जर पाहिलं तर स्पेशल जे एक्सक्रिएटरी जे ऑर्गन्स आहेत ते एक्सक्रिएटरी ऑर्गन दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ कोणत्या फॉर्ममध्ये आहेत? एक दिलेला आहे प्रोटोनेफ्रेडिया, दुसरा दिला आहे ज्याला म्हटलं आपण नेफ्रेडिया, तिसरा दिलेला आहे पहा त्या ठिकाणी ज्याला म्हटलं आपण माल्फिजियन ट्युब्युल्स आणि त्यानंतर फोर्थ आहे ज्याला ॲक्च्युअल नाव दिलेलं आहे एंटिनल ग्लँड्स किंवा त्याला म्हणतो आपण ग्रीन ग्लँड्स. These are the different types of organ present in a invertebrates. मग इनव्हर्टिब्रेट्समध्ये जे एक्सक्रिएटरी ऑर्गन्स आहेत तर 4 नाव लक्षात ठेवा. एक्सक्रिएटरी ऑर्गन दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ प्रोटोनेफ्रेडिया. ॲक्च्युअल त्या ठिकाणी त्याला फ्लेम सेल्स पण शब्द वापरलेला आहे. काय म्हटलं आपण? फ्लेम सेल्स. मग फ्लेम सेल्स किंवा ज्याला म्हटलं आपण प्रोटोनेफ्रेडिया. काही ऑर्गॅनिझममध्ये कोण आहे? नेफ्रेडिया. काही ऑर्गॅनिझममध्ये माल्फिजियन ट्युब्युल आणि काही ऑर्गॅनिझममध्ये ग्रीन ग्लँड्स आहेत. त्यांच्यामधील त्याने एक्झाम्पल दिलं पहा. प्रोटोनेफ्रेडिया प्रेझेंट इन द कुणामध्ये असतात? प्लॅटेहेलिमिंथिस. जे पाहिलं तर आपण पुन्हा जे इन्व्हर्टिब्रेट्समध्ये फायलम्स आहेत त्या फायलम्समध्ये पोरिफेरा, निडारिया किंवा त्यामधील ॲस्केलिमिंथिस, प्लॅटेहेलिमिंथिस, फ्लेट वर्म जे असतात त्या फ्लेट वर्म्समध्ये ॲक्च्युअली या ठिकाणी फ्लेट वर्म लक्षात ठेवा. फ्लेट वर्म्स ज्यांच्यामध्ये एक्झाम्पल कोणतं आहे? प्रोटोनेफ्रिडिया अँड सम ॲनिलिड्स. काही ॲनिमल्स आहेत, ॲनिलिड्स आहेत आणि फ्लेट वर्म्स आहेत. नेफ्रेडिया हा पण एक्सक्रिएटरी ऑर्गन्स आहे. दे आर प्रेझेंट कुणामध्ये आहे? तर प्रोटोनेफ्रेडिया. फंक्शन्स काय? एक्सक्रिएशन अँड ऑस्मोरेग्युलेशन म्हणजेच आयनिक बॅलन्स मेंटेन करतो. नेफ्रेडिया एक्सक्रिएशन अँड दुसरा कोणता फंक्शन? ऑस्मोरेग्युलेशन. माल्फिजियन ट्युब्युल्स पण एक्सक्रिएशन आणि ऑस्मोरेग्युलेशन मेंटेन करतं. ग्रीन ग्लँड्स हा पण त्या ठिकाणी करतो एक्सक्रिएशन अँड ऑस्मोलेशन. तर नेफ्रेडियामधील सुद्धा ॲनिमल जे येतात ॲम्फिबियन्स अँड सम
त्यांच्यामध्ये कोणते असतात ॲनेलिड्स. तर ॲक्च्युअल एक्सक्रिटरी ऑर्गनमधील फ्लॅटवर्म एक्झाम्पल पाय अँड सम ॲनेलिड्स. नेफ्रेडियामध्ये पाहिलं तर नेफ्रेडियामध्ये कोणते एक्झाम्पल्स घेतला तर त्या ठिकाणी अर्थवर्म्स आहेत. माल्फेजियन बॉडी जर पाहिलं तर माल्फेजियन ट्युबिल्स ॲक्च्युअल इथं अर्थवर्म्स येतात, या ठिकाणी ॲनेलिड्स येतात. आणि ग्रीन ग्लँड्स पाहिलं तर प्रॉन. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ एक्झाम्पल. पुढे NCERT मध्ये मेन्शन्स केलं आहे. ट्युब्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाईल. तर NCERTचा जो इंट्रोडक्शनचा लास्ट पॅरेग्राफ आहे त्यामधील ग्रीन ग्लँड प्रॉन एक्झाम्पल लक्षात ठेवा. माल्फेजियन बॉडी म्हटलं तर माल्फेजियन ट्युबिल्स म्हटलं तर कॉक्रोचेस अँड इन्सेक्ट नाव विसरायचं नाही आहे. इथं कोण आहे प्रॉन, माल्फेजियन ट्युबिल्स म्हटलं कॉक्रोचेस आहेत किंवा इन्सेक्ट्स आहेत. नेफ्रेडिया म्हटलं अर्थवर्म आहे किंवा अर्थवर्ममधील सम कोण आहेत ॲनेलिड्स आहेत. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ एक्सक्रिटरी ऑर्गन प्रेझेंट इन द डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल. नाव दीज आर ऑल्सो नोन ॲज प्रेझेंट इन द इनव्हर्टिब्रेट्स. आणि जर आपण कॉम्प्लेक्स टाइप्स ऑफ एक्सक्रिटरी ऑर्गन म्हटलं तर कुणामध्ये आहे तो व्हर्टिब्रेट्समध्ये. आणि व्हर्टिब्रेट्समध्ये जो मेन ऑर्गन आहे ज्याला काय नाव दिलं आपण किडनी. दीज आर द स्पेशलाइज्ड ऑर्गन विच इज हेल्पफुल फॉर द डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन लाईक दॅट द एक्सक्रिएशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. तर ॲक्च्युअल डिटेल्स पार्ट्स आपण किडनीचा पाहणार आहेत फर्स्ट आर्टिकलमध्ये, ज्याला नाव दिलं ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम. तर ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम हा ॲक्च्युअल आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहेत. पण हा जो पार्ट्स आपण डिस्कस केलेला आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. The human body is constantly at work. It is never completely at rest. For example, even when we are sleeping, our lungs are busy inhaling oxygen and exhaling carbon dioxide. Carbon dioxide is a waste product generated by our body. Like carbon dioxide, various other waste products such as ammonia, urea, uric acid, water, and excess ions like phosphate, sulfate, sodium, potassium, and chloride are produced in our body as a result of different metabolic activities like ingestion, digestion, and respiration. These waste or excretory products, if retained in the body, may prove fatal and so must be totally or partially removed from our body. The process of elimination of metabolic waste products from the animal body is called excretion. Among the different waste products, ammonia, urea, and uric acid are known as nitrogenous wastes. Of these, ammonia is the most toxic and requires a lot of water for its elimination, and is thus excreted only by those organisms that can compensate the loss of water. Generally, bony fishes, aquatic amphibians, and aquatic insects excrete ammonia in the form of readily soluble ammonium ions through their gills or body surface by the process of diffusion. Animals that excrete ammonia are called ammonotelic, while the process is called ammonotelism. As excretion of ammonia requires a lot of water, terrestrial animals have evolved a mechanism to convert ammonia into less toxic forms of urea and uric acid, which help conserve water. Mammals, including humans, and many marine fish and terrestrial amphibians excrete urea. Excretion of nitrogenous wastes in the form of urea is called ureotelism, and such animals are called ureotelic animals. In these animals, the liver converts ammonia into urea by the ornithine cycle and releases it into the blood. The urea in the blood is then filtered by the kidneys and excreted. However, in some animals,
a small amount of urea is retained in the matrix of the kidney to maintain the required osmolarity. The least toxic form of nitrogenous waste is uric acid. Though excretion of uric acid involves a lot of energy, it helps conserve water considerably, as it is excreted in the form of pellets or paste involving very little water. Some animals excreting uric acid are reptiles, insects, land snails, and birds. Such animals that excrete nitrogenous waste in the form of uric acid are called uricotelic animals, and the process is called uricotelism. Did you know that in mammals, uric acid is formed by the degradation of nucleic acids and is excreted as a part of urine? As animals excrete nitrogenous wastes in different forms, the structure of their excretory system also varies. The study of phylogeny of the excretory system reveals that primitive animals such as invertebrates possessed simple organs like protonephridia or flame cells, which in the course of time evolved into complex organs such as the kidneys in vertebrates. Flame cells or protonephridia are the excretory structures in animals like platyhelminthes, rotifers, cephalochordates, and certain annelids. Apart from performing the function of excretion, these cells help in osmoregulation or the regulation of the fluid volume and ionic balance in the body. Another excretory structure is the nephridia found in many annelids like the earthworm. Nephridia are tubular structures that help remove nitrogenous waste and maintain the fluid and ionic balance. Malpighian tubules are excretory structures found in arthropodans such as insects and arachnids. These tubules, along with removing nitrogenous wastes, perform the function of osmoregulation. The antennal gland or green gland is the excretory structure in crustaceans such as the crab and crayfish. This gland performs the function of excretion and osmoregulation. The kidneys perform the main function of excretion in highly evolved mammals such as man. Along with the kidneys, the skin, liver, and lungs also help in the removal of certain wastes from our body. Our skin has sebaceous glands that secrete sebum, through which substances like hydrocarbons, sterols, and waxes are excreted. This secretion, however, provides a protective oily covering for the body. Like the sebaceous glands, the sweat glands on our skin also help in the removal of excretory wastes. These glands produce sweat, a watery fluid containing sodium chloride and small amounts of substances such as urea and lactic acid. Moreover, sweat also helps to cool the body's surface. Another organ that plays an important role in excretion is the liver, the largest gland in our body. It breaks down drugs and reduces their toxicity by drug metabolism. It also detoxifies ammonia and converts it into urea, which is eliminated by the kidneys. Moreover, it degrades hemoglobin, hormones, drugs, and vitamins and adds it to bile as bile pigments bilirubin and biliverdin, which are then excreted through the feces. The lungs are also excretory organs that help in the removal of large amounts of carbon dioxide, a byproduct of cellular respiration, from our body. In addition, the lungs also help in the removal of water. Besides the kidneys, the skin, liver, and lungs, saliva too
helps in the removal of small amounts of nitrogenous wastes from our body. Therefore, excretion is an important process which is vital for all living organisms. The excretory organelles may differ from animal to animal and have evolved from simple to complex structures based on the needs of the organism. The excretory system is a biological system that helps in the removal of metabolic waste products from an organism.